आपला सुखाचा विषय चाललाय. सुखाचा विषय चाललाय तो सुखाचा आहे ना. दुःखाचा अर्थ सुखाचा विषय कसा होईल? काय आहे गंमत बघा. जगामध्ये दोन तऱ्हेची मोठी माणसं आहेत. एक विचारवंत, त्यांना आपण तत्वज्ञानी म्हणतो, आणि दुसरे कार्य करणारे, जगामध्ये उलथापालथी करणारे. विचारांची उलथापालथ तत्वज्ञानी लोक करतात. जगामध्ये प्रत्यक्ष समाजामध्ये उलथापालथ हे कार्यकर्ते लोक करतात. आपल्या अलीकडच्या काळामध्ये चर्चिल घ्या किंवा हिटलर घ्या किंवा हिंदुस्थानात महात्मा गांधी होते. तर ह्या लोकांचं कार्य मोठं आहे यात शंकाच नाही, पण हे तात्पुरतं असतं. समाज रचना बदलली. आपल्याकडे विक्रमादित्य नव्हता का, एवढा मोठा राजा होऊन गेला, पण पुढे त्याचा समाज बदलला की बदललं सगळं. पण दुसरे जे विचारवंत असतात त्यांच्यामध्ये दोन भेद आहेत. एक नुसते विचारवंत, जगाला विचार पुरवतात, ते वर्षोवर्षांनी युवक पुढे पडतात असे. पण ते विचार ज्यांच्या आचरणामध्ये आहे हे आणखी निराळेच आहे. त्यांना आपण संत म्हणतो. बोले तैसा चाले म्हणून जे म्हटलेलं आहे ना, की जसं बोलावं तसं चालावं, हे जे आहेत ना तसे ज्ञानेश्वर महाराज आहे. पण मग हे सांगायचं कारण काय? असे जे विचारवंत जीवन जगले त्यांची सुखाची कल्पना आणि आपल्या सुखाची कल्पना मूलभूत फरक आहे. हे आपण ध्यानात ठेवा. त्यांची सुखाची कल्पना अगदी निराळी आहे आणि ती सुखाची कल्पना भगवद्गीतेची असल्यामुळे ती आपल्याला ग्राह्य धरणं आवश्यक आहे. तर हे क्षणभर राहू द्या. मग त्यांची सुखाची कल्पना काय आहे? ते म्हणाले सुखाला तीन गोष्टी आवश्यक आहेत, त्याला सुख म्हणावं. पहिलं, सुख कायमचं पाहिजे. आता आहे मग नाही हे नाही, एकदा मिळालं की मिळालं. सुख शाश्वत पाहिजे. दुसरं, सुख नुसतं शाश्वत असतं कामाचं नाही, पूर्ण पाहिजे. पूर्ण म्हणजे याचा अर्थ असा, आता थोडं भोगलं मग उद्या थोडं भोगलंय. समजा आत्माला श्रीखंड आवडतंय, मला संध्याकाळी ठेव बरं का थोडस, हे नाही. एकदा खाल्लं की तृप्त, कायमची तृप्ती, म्हणून ते पूर्ण पाहिजे. आणि तिसरी गोष्ट असेल तर ते सुख मला पुरून उरलं पाहिजे. या शब्दामध्ये अर्थ आहे पुरून उरलं पाहिजे म्हणजे ते आधी होत, आता आहे, मग होत. मी कितीही जरी सेवन केलं तरी ते मला कमी पडता कामाचं नाही, सुखाच्या साठ्यामध्ये कमी पडता कामाचं नाही. ते आनंद पाहिजे. सुख शाश्वत पाहिजे, पूर्ण पाहिजे, आनंद पाहिजे असं. मग असं आपलं सुख आहे का? तुम्ही आम्ही प्रत्येक जण सुख भोगतो आहोत, असं आपलं सुख आहे का बघा. ते नाही. ते नाही म्हणूनच त्यांना सांगायचं प्रसंग आला. बर, ज्या मनाने आपण सुख भोगतो त्या मनाने ते सुख मिळणार नाही. उघडच आहे. आज जे मी सुख भोगतोय त्या सुखाची जी कल्पना आपण केली तर जे सुख ते म्हणताय या मनाने ते सुख मिळणार नाही. मग ते सुख मिळवण्याकरता निराळ मन पाहिजे. आणि ते मन जर असेल तर ते परमार्थिक मन आहे. गीतेमध्ये सुख शब्द अनेक वेळेला आलेला आहे. सांगितलं ना, बुद्धी आणि सुख हे दोन शब्द फार आलेले आहेत. मराठीमध्ये याला असं दोन शब्द नाहीत, इंग्लिश मध्ये दोन शब्द आहेत, प्लेजर अँड हॅपीनेस असे दोन शब्द आहेत. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, हॅपीनेसचा अर्थ डिक्शनरी मध्ये कोशामध्ये काय दिलाय? ए स्टेट ऑफ वेल बिईंग अँड कंटेंटमेंट. म्हणजे दोन गोष्टी आहेत सुखामध्ये. म्हणजे आपण ज्याला आता सुख, आपल्याकडे आनंद शब्द आहे पण इथे गीतेमध्ये सुख शब्द त्या अर्थाने वापरलेला आहे.
तेव्हा वेल बिईंग म्हणजे कल्याण किंवा क्षेम असा अर्थ आहे. स्टेट ऑफ वेल बिईंग म्हणजे नुसतं काय व्यवस्थित आहे असं नव्हे, तर ज्यामध्ये कल्याण आहे, हित आहे. आणि दुसरी गोष्ट समाधान, तृप्ती आहे. तेव्हा सुखामध्ये मनाची तृप्ती पाहिजे आणि मनाचं कल्याण पाहिजे, बरं का. म्हणजे ते मन निराळ असलं पाहिजे, ज्या मनाने ते भोगायचं. ते मन कोणचं? गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे, सुखम आत्यंतिकम यत् बुद्धिग्राह्यम अतींद्रियम. हे फक्त बुद्धीलाच ग्रहण होणार आहे आणि अतींद्रिय आहे, इंद्रियांच्या पलीकडे आहे. पण याचं आणखी लक्षण काय सांगितलंय? ते म्हणाले की यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नाधिगंतता. हे मिळाल्यानंतर आणखी काही मिळवावं असं वाटतच नाही. जे मिळाल्यानंतर पुन्हा मिळवायची इच्छा राहत नाही हे. आणि पुन्हा म्हणतायत यस्मिन स्थितोपि दुःखेन गुरुणापि न विचारले. ज्या सुखामध्ये असल्यानंतर मोठं दुःख अंगावर येऊन जरी आढळलं तरी हा विचलित होत नाही, असं त्या दुःखाचं सुखाचं वर्णन केलेलं आहे. हे सुख मिळतं कसं? गीता सांगते, म्हणजे यत्रोपरमते चित्तम निरुद्धम योग सेवया. हे दोन शब्द आपल्याला पाहिजे, उपरम आणि निरुद्ध. आपल्या चित्ताचा निरोध झाला पाहिजे. त्या योगशास्त्रामध्ये चित्ताच्या 5 अवस्था सांगितल्या आहेत, क्षिप्त, प्रक्षिप्त, निरुद्ध, एकाग्र. म्हणजे काय? त्या 5 अवस्था सोडून द्या. निरुद्ध म्हणजे काय? निरुद्ध म्हणजे आवडलेलं. निरोधक म्हणतातच की आवडलेलं. चित्त आवडणं अवश्यच आहे. आवडणं म्हणजे काय करावं? तुम्हाला उत्तम उदाहरण सांगतो. निरुद्ध चित्त. तुम्ही एखाद्या परीक्षेला बसता आणि टीव्हीवर उत्तम पिक्चर आहे, उद्या पेपर आहे, तुम्ही काय करता? नको सोडता ना. सोडता म्हणजे काय? एक मन म्हणताय नाही पाहायला पाहिजे, छान आहे, पण तुम्ही निरोध करताना मनाचा, म्हणजे माझ्या वासनेनं माझं मन जिकडे मला खेचत आहे ते मी होऊन अडवणं, याचं नाव निरोध आहे. बुवा तुम्हाला जुळा होत आहे आणि काहीतरी सुंदर पदार्थ केला गेला आणि त्याला बाधक आहे, चित्त निरोध आला. मी काय करता, कोणा निरोध करता नाही करता, निरोध करता. मग असं आहे, थोडं वाढ झालं, पुढे जास्त नको, पण एवढं वाटतच त्याला. किती ठिकाणी निरोध आहे सांगू आपल्याला. किंबहुना तुम्हाला सांगू का, सामाजिक मानसशास्त्रामध्ये असं स्पष्ट त्यांनी दाखवलंय की ज्या समाजामध्ये निरोध नाही तो समाज विघटित आहे, डिसऑर्गनाइज्ड आहे, तो राहणार नाही. एखाद्या सभेमध्ये तुम्ही बघा, जर बरोबर संघटना नसेल, प्रत्येकजण निरोध नसेल, चालतं नाही तर होतो. लोकसभेत नाही का मारामारी होत, पण निरोध नाही का? मग प्रत्येक ठिकाणी निरोध आहे. किंवा माझ्या मनाला निरोध लावणं हे संस्कृतीचं लक्षण आहे. संस्कृती साधी गोष्ट आहे. तुम्हाला परमार्थ पाहिजे, पहाटेची वेळ जपाला उत्तम आहे आणि तुमच्या गुरुने सांगितलंय रोज पहाटे जप करीत जा. आणि तुम्ही गजर लावला आणि जाग आली, काय करावं, कसं उठावं, पुन्हा निघून गेला नाही, तुम्ही म्हणता नाही उठलं पाहिजे, हा निरोधच आहे. बरं, पण भगवंतांनी जो सांगितला निरोध तो कसा आहे? चित्त उपरम झालं पाहिजे. उपरम म्हणजे शांत, आणि शांत चित्त झाल्याशिवाय परमार्थ नाही. नाही म्हणजे नाही. चित्त शांत होणं म्हणजे काय याचं उदाहरण सांगतो आपल्याला, बरं का. एक पोपट आणला तुम्ही, जंगलामध्ये फिरणारा पोपट आणला, त्याला धरून आणला आणि पिंजऱ्यात ठेवला. तुम्हाला कल्पना असेलच, नसली तर सांगतो. पहिल्यांदा 2-4 दिवस तो खात नाही, पीत नाही आणि त्या पिंजऱ्यामध्ये धडपड करतो सारखी. मार खातो ना, उडायला येत नाही, ते उडला की धक्का लागतो, पडतो खाली, बरं का. खायला गेले तर खात नाही, तुम्हाला बोट घातलं चावतो तुम्हाला.
पण तुम्ही त्याला गोड बोलून चुचकारून खायला प्यायला त्याला देऊन एक 8-15 दिवस झाले की मग बाहेर सोडायचं नाही, पण त्यातल्या त्यात खाणं पिणं सुरू करतो, धडपड कमी होते. अहो काय सांगावं आपल्याला, याच्या पलीकडे 1 महिना 2 महिने जाऊ द्या, दार उघडलं पिंजऱ्यात बाहेर येत नाही आणि बाहेर आलेला आत जातो. याचं नाव निरोध, उपरम. समजे ना, समजलं की नाही आपल्याला? उपरम म्हणजे काय की इतकं मनावरती स्वामित्व आलेलं आहे, विषय समोर आलेला आहे, तरी चित्त नको म्हणतो, नको मला. निरोधाची पुढची अवस्था आहे पर्यवसान. हे झाल्याशिवाय सुख नाही. आता कसं आहे, शेवट येऊ लागलाय जिथे जा, स्पष्ट सांगितलं पाहिजे. की अगदी भूक लागली आहे आणि अपथ्याच समोर आलेलं आहे, नाही आधी त्याला उर्मीच द्यायची नाही, खायची. उपरमायचा अर्थ काय? शांत. शांत म्हणजे हे आहे, म्हणजे त्या पोपट्याला तो पुन्हा आत जातो पिंजऱ्यामध्ये. मी रस्त्यावर इथे पाहिलेलं आहे की त्याला विकत घ्यायचा म्हणजे दाखवत होतो, ऐसा आहे वैसा आहे हातामध्ये, आणखी त्याला सोडला हात पुन्हा पिंजऱ्यात जातो. तसं भगवंताच्या चिंतनामध्ये उपरम पावलेलं मन तुम्ही कितीही विषयात ढकललं तरी पुन्हा परत येऊन त्यात रमून जात. त्या मनाला सुख आहे, ध्यानात ठेवा. मागच्या रविवारी सांगितलं की मन सुख आतमध्ये आहे, भगवंताजवळ आहे, ते असं उपरम झालं पाहिजे. मग निरुद्ध मन म्हणजे काय हे आहे. दुसरा ज्ञानेश्वर महाराजांचा दृष्टांत मी 2-3 वेळा सांगितलं आपल्याला. हा त्यांनी काय हा दिला नाही, पण त्यांचा आणखी गमतीचा आहे. कारण हा पोपटाचा म्हणजे काय, प्राणी आहे, तुमचा पक्षी आहे. पण ते म्हणाले एका माणसाचे हात तोडले तर पाय तोडले, तर तो घरातल्या घरातच जसा फिरतो तसं हे जे उपरम पावलेलं चित्त आहे हे आपल्या आतच रमून राहील. हे अनुसंधान, बाहेर यायचंच नाही, इंद्रियापर्यंत यायचंच नाही. म्हणून सुखम आत्यंतिकम यत बुद्धिग्राह्यम अतींद्रिय. बरं, आत्यंतिक सुख म्हणजे काय? अनंत. आचार्यांनी भाषेला अर्थच केलेला शंकराचार्यांनी. अतींद्रिय म्हणजे अनंत सुख, इन्फिनिट. त्या सुखाला अंत नाही. मी आपल्याला आता सांगितलं, पूर्ण पाहिजे, अनंत पाहिजे आणि शाश्वत पाहिजे. तिन्ही अंग एकच हो, बरं का? आता आहे मग आहे अशाचा भाग नाही. म्हणून असं होतं बघा, हे जे सत्पुरुष असतात यांना तुम्ही धनाच्या कोटी समोर टाकले तर लाच मारतात. काय दुनियेची किंमत राहत नाही त्यांना. काय म्हणाले, आम्ही जे सुख भोगतो त्याची काय, तुम्हाला काय किंमत आहे, इतकं ते असत. तेव्हा आज सुखाचा विचार करताना हे सुख म्हणजे इंग्लिश फार व्याख्या छान आहे, ए स्टेट ऑफ वेल बिईंग अँड कंटेंटमेंट. वा, मी एक समाधान आहे, कंटेंटमेंट संतोष आहे आणि उत्तम आहे, छान आहे, कल्याण आहे, ही भावना. हे खरं सुख. आता सर हा विषय काही नाही आहे, पण प्लेटोने फार एक सुंदर विचार मांडलेला आहे बघा, अतिशय सुंदर विचार मांडलेला आहे. तो काय म्हणतो, प्रपंचात्म हे सुख आहे का नाही, हा प्रश्न. तुमच्या वर्ल्डली लाईफ प्रापंचिक जीवनाने सुख आहे का नाही, तर म्हणलं प्रापंचिक जीवनामध्ये 2 तऱ्हेचे सुख आहे. एक तुमच्या परमार्थाला बाधक आणि एक साधक असे. त्याला त्यांनी इनोसेंट प्लेजर्स म्हटलेले आहे. उदाहरणार्थ जेवण झाल्यावरती पान खाल्लंय, हे बाधक नाही, इनोसेंट प्लेजर. तुम्ही पोहायला गेलात, इनोसेंट प्लेजर आहे. किंवा टेकडीवर त्याच्यावर हिमालयावर गेलात, इनोसेंट प्लेजर आहे. हे जे आहेत ना, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्याचं सुख लुबाडीत नाही, निसर्गाशी तुमचा संबंध आहे आणि तुमच्या शरीरावर आणि मनावरती परिणाम करीत नाही, ते इनोसेंट प्लेजर. आमचे विद्यार्थी काही मोठे असायचे, त्यातल्या एकाने मला विचारलं, त्रास झाल्यावर विचारून मेहरबानी, तो काय म्हणलं, सर तुम्ही सांगितलंय हे जे इनोसेंट प्लेजर चांगलं आहे, तर तंबाखू खाणं इनोसेंट प्लेजर आहे का नाही? तर मी म्हणलो, मग चहा पिणं इनोसेंट प्लेजर आहे, तंबाखूचं मला काही माहिती नाही. तर काय सांगू त्याला. आणि कालच्या पेपर मध्ये होतो की तंबाखू खाणं, तंबाखूचा वास घेणाऱ्या लोकांना सुद्धा कॅन्सर होतो म्हणे. होय, कालच्या पेपर मध्ये आहे की तंबाखू, तुम्ही आता सिगरेट पिणारे लोक आहेत आणि त्याच्यात तुम्ही गेलात तर त्या धुराने सुद्धा तुम्हाला कॅन्सर होऊ शकतो. मुंबईत घ्यायचं कारण नाही, इथे इतकं पोल्युशन आहे, काय आता तरी आपल्याला काय व्हायचं, काय काय तुम्ही रोज तंबाखूचा काढा घेतला तरी काय व्हायचं.
आपली मजा आहे. खरं चांगलं घेऊ नाही का, आम्हाला कुठेही ढकला कुठेही टाका, नरकात टाकलं तर काय व्हायचं आपल्याला. देव म्हणत त्याला शिक्षक उपयोग नेत्या सोडून झालेला आणि कुठे पाठवा, मुंबईत राहायला पाठवा. म्हणजे शिक्षा कुठे झाली जाण्यात हेतू काय आपल्याला, तरी इनोसेंट प्लेजेस. म्हणून सत्पुरुष जेव्हा प्रपंचात राहतात तेव्हा त्यांना की नाही बाधक द्यायचं कारण असं, समजा एखादा गोड पदार्थ तुमच्या घरी झाला, आता तुम्ही थोडं खाल्ला, परमात्मा कशाला बाधक येतोय. काय सांगू तुम्हाला, एखाद्या माणसाने कुपथ्य करणं बरं का, हे बाधकच आहे. पण एखाद्या माणसाने आवडीचा पदार्थ मर्यादेच्या बाहेर खाणं हे कुपथ्यच आहे. तुम्हाला जेवण झाल्यावरती सुस्ती इतकी आली की बेहद सुस्ती आली म्हणजे ते बाधकच आहे. युक्ताहार विहार हा जो आहे याचा अर्थ तो असो. तेव्हा हे सुखाचं, त्याला मी सांगितलं आपल्याला निरुद्ध मन पाहिजे. हे शब्द जरा जुने पडतात म्हणून वाटतं बरं का. निरोग प्रत्येक ठिकाणी निरोग आहेच, माणसाला जीवन जगायचं म्हणजे ते करावंच लागते या शंकाने. तेव्हा पथ्यपान म्हणजे निरोगच आहे. तर त्याने होतं काय, निरोगाकरता निरोग नव्हे, ते दाबल्यासारखं होईल. याला इंग्लिश मध्ये इनहिबिशन असं म्हणतात. त्याने रिप्रेशन होतं, दाबून टाकलं जातं आणि ते बरं नाही. सहज आपला विषय निघाला सांगतो. सध्याच्या आपल्या मध्यम स्थितीच्या कुटुंबामध्ये एक असा मोठा या रिप्रेशनचा, दाबून टाकण्याचा आहे की मुलं आणि मुली वयात येतात, सुशिक्षित असतात, अनुकूलता असते आणि त्यांचं लग्न होत नाही. त्यांना कामवासना नाईलाजाने दाबून टाकावी लागते. नीतीने वागण्याची इच्छा असते त्यांची, किंबहुना पोटापुरते मिळवतात, प्रकृतीमध्ये असते, पण लग्न होत नाही. आणि काही कमी नसतं तसं, म्हणजे सामान्य मध्यम स्त्रीच्या कुटुंबाला लागणारे गुण त्या मुलामध्ये मुलीमध्ये असतात, लग्न होत नाही. ही एक मोठी सामाजिक समस्या आहे बरं काय, लक्षात ठेवा आपण की काय जुळत नाही, जुळतच नाही. आता तुम्ही काय म्हणाल, किती वर्ष सुधारला तरी कुंडली पाहतो बरं का, कुंडलीवर धर विश्वास नसतोच त्याचा. आणि त्यात सांगणं काय, नवरे मुलाची कुंडली जुन्या निर्णय सागर पंचांगाची, तर मुलीची कुंडली टिळक पंचांगाची आणि मग त्या जुळवायच्या. भागडीच सगळ्या काय विचारू नका. तरी मग कुंडली जुळली तरी पाहावं लागतं पुन्हा, मुलगी पाहिजेच. आणि मग नाही आम्ही हुंडा घेत नाही, फक्त 10 थोडे सोनं द्यावं म्हणजे याची हाजामत होतेच त्याच्या मुद्दा तो नाही. सहज मला आठवून सांगतो कशा समस्या येत जातात. नोकरी असते, चाकरी असते, सगळं असतं मुलीला मुलांना, पण लग्न होत नाही. मग समाजामध्ये कसं किती जाब, किती अस्वस्थता असेल तुम्ही कल्पना करा. विचार करण्यासाठी बोलतात असं मुद्दा आपला नाहीच आहे. मग निरोध लागतो आणि चित्त उपरम पाहिजे, शांत झालेलं पाहिजे. शांतचा अर्थ काय, विकार त्याचे अर्धमेल झालेले पाहिजे अगदी, त्याशिवाय नाही चालायचं. विकार अर्धमेल होणे याचा अर्थ काय, तो विकार भोगिक नाही असं नाही, पण त्या विकारावरती स्वामित्व आहे. त्यातल्या त्यात राग द्वेष फार भयंकर आहे. ते जे शक्ती आहे सांगून ठेवतो आपल्याला, ज्याच्या ताब्यात राग आणखी द्वेष आले ना, तो शक्तिमानच मनुष्य आहे, शंकाच नाही. ताकद आहे त्याच्या मनाची बरं का, एक अशी आहे. आणि गमत अशी होते, प्रसंग येऊन सुद्धा ती जी उर्मी असते आपली ती येत नाही. आणि त्यावेळेला मग आपलं सामर्थ्य कळतं की आहे मनावरती थोडं तरी आपलं आलं असो. आता ज्ञानेश्वर महाराजांनी मागच्या वेळेला काय सांगितलं, 3 दृष्टांत दिले औषधाचा. दिव्य औषधी आहे, तुम्ही थोडं थोडं घ्या. हे का सांगितलं त्यांनी, किंवा पाण्याचा दृष्टांत दिला. लवण आहे, मीठ आहे, विरघळच आहे, पुन्हा पुन्हा पाणी ते मारतात त्यावर. किंवा कथित आहे, त्याला चांदी करायची, त्याच्यावर रसायन टाकतात, तुम्ही पायाचा भाव देतात, त्याला भावना देतात. मूळ गीता काय म्हणते, अभ्यासात रमते चित्तम. लक्षात ठेवा की जर माणसामध्ये आनंद भोगण्याची, आता मी सुखाची ऐवजी आनंद भोगणं हा शब्द वापरतो, आनंद भोगण्याची मुळातच शक्ती नसती तर त्याला आनंद साध्य झालाच नसता. आणि ही शक्ती वाढवता येते म्हणून माणसाची आशा आहे. म्हणून अभ्यासात रमते चित्तम, अभ्यासानच करायचंय. तुम्हाला अनुभव असेल, समजा तुम्ही पूजेची आवड आहे तुम्हाला, काही वेळेला पूजा अशी रंगून जाते की बोलायची सोय नाही. तुम्ही नामस्मरण करता, काही वेळेला असं रंगून जातं की बोलायची सोय नाही. ते जे सहज होत ते हुकमी होणार म्हणजे आपल्या ताब्यात येणार. मग त्याला अभ्यास, अभ्यासात रमते चित्तम. मग रोज त्याला उपाय काय, बसायचंच. म्हणून
परमार्थामध्ये दोन चाकं आहेत, तुमचा अभ्यास आणि भगवंताची कृपा. या दोन गोष्टी चालल्या तरच साधन होईल, नाही तर होणार नाही. केवळ मी करून होणारच नाही. नुसत्या कृपेनं आम्हाला सहन होणार नाही, कारण आम्ही स्वस्तच बसू, आणि स्वस्त बसणं आमच्या रक्तात नाही. मला खरं सांगा, समजा एक महात्मा आले, ज्ञानेश्वर महाराजच आले आणि म्हणाले, अरे तुम्ही एवढी कठीण का करतात, तुम्ही 18 अध्याय रोज वाचायचे, कधी भांडणी का करतात, शरण जाणं मला जरा द्या माझ्या हातामध्ये. जसं अर्जुनाने आपल्या दोऱ्या भगवंताच्या हातात दिल्या, तसं तुमच्या प्रपंच, तुमचं जीवन माझ्या हातात द्या, तुम्ही स्वस्त बसा. तुम्ही म्हणाल, अहो काय पोरगा ऐकत नाही, पैसा मिळत नाही. अरे मी पाहतोय ना, आणि तुम्ही पाहता हो, पण तरी काय सोपं आहे का? म्हणजे कृपा आणखी साधन, कुठपर्यंत साधनाचा अभ्यास? मी आहे तोपर्यंत, मी आहे, मला केलं पाहिजे, केल्याशिवाय कसं होईल? म्हणजे कर्मावरती विश्वास जोपर्यंत आहे, दृश्यावरती विश्वास आहे, तोपर्यंत ते व्हायला लागतात. म्हणून अभ्यासात रमते चित्त. आणि त्याला ज्ञानेश्वर महाराज दृष्टांत फार छान आहे. त्यातल्या त्यात तो जो दिव्य औषधीचा आहे, एकदम डोस दिला तर सहनच व्हायचं नाही, हो नाही का? तेव्हा हळूहळू क्रमाक्रमाने थोडं थोडं औषध घेऊन असतं. तसं आज माझी जी आनंद भोगण्याची थोडीशी शक्ती आहे, ती अभ्यासानेच मी वाढवली पाहिजे, आणि यालाच उपासना असं म्हणतात. नित्य नियमानं उपासना जर केली तर ती आनंद भोगण्याची शक्ती हळूहळू वाढत जाते. आता आजचा विषय एक लोक नाही, पुढे काय म्हणाले, या तदग्रे विषमिव परिणामे अमृतोपमं तत्सुखम सात्विकम प्रोक्तम आत्मबुद्धी प्रसादजम. एक एक पद गीतेचं इतकं महत्वाचं आहे. हे म्हणाले कसं आहे, बुद्धिग्राह्य मातेंद्रियम असं सांगितलं तिथे 6व्या अध्यायात. इथे आत्मबुद्धी प्रसादजम म्हणताय, म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झाली आणि त्याच्यामधून जी प्रसन्नता निर्माण होईल ते खरं सुख आहे. मग बुद्धिग्राह्य जर असेल तर ती बुद्धी कुठे राहणारी? आत्मबुद्धी, आत्म्यापाशी राहणारी पाहिजे. आत्म्यापाशी राहणारी म्हणजे कशी? आता सांगतो आपल्याला. आत्मबुद्धी आणि देहबुद्धी अशा दोन बुद्धी आहेत. समर्थाने मनाच्या श्लोकामध्ये देहबुद्धी दे आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी, कारण त्याचं आत्मबुद्धी असते. हे देहबुद्धी देहबुद्धीची काय भानगड आहे? बुद्धीचा धर्म काय? निश्चय कर. तेव्हा मी देहच आहे असा ज्याचा निश्चय, त्याची बुद्धीची देहबुद्धी. आत्मबुद्धी म्हणजे मी आत्मस्वरूपच आहे ही ज्याचा निश्चय, ती आत्मबुद्धी. म्हणजे काय हो? मग आत्मबुद्धी प्रसाद याचा अर्थ असा की आत्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेली जी बुद्धी ती आत्मबुद्धी आहे. साध्या भाषेत म्हणायचं म्हणजे माझ्याही पेक्षा, जगापेक्षाही भगवंत खरा आहे हे ज्याला वाटतं त्याच खरं, त्याची आत्मबुद्धी. तुम्ही स्वतःशी असं विचार करा की अगदी आता तुम्ही घरून इथे आलात ना, आपलं घर आहे ना, म्हणजे आता 10 वाजले की जायचंय ना घरी, नाही घराची माणसं आहेत ना, दिसत आहेत का? दिसत नाही. त्यांचा इथे काही परिणाम आहे का? नाही. आहे किती खात्री आहे? त्याच्या मानानं पांडुरंग आहे अशी खात्री वाटते का नाही आपल्याला? बघा बुवा, आता तो कसा प्रसन्न होईल हो, नाही का? माझं तर भगवलं पेन खात आहे, मला त्याच्या अस्तित्वाची खात्री नाही. आणि घरी गंमत अशी आहे की त्याच्या इतकं खरं नाहीच नाही, हा सगळं भ्रम म्हणायचं. त्याच्या खऱ्या अस्तित्वाची जाणीव कुठे आहे? आणि संतांकडे शिकायचं असतं तर हे शिकायचं. काय सत्संग महत्व आहे की त्याच्याशी संबंध सारखा तो खरा आहे. मग आत्मबुद्धी प्रसादजन्याचा अर्थ असा, भगवंताशिवाय ज्या बुद्धीला दुसरं खरे पण नाही ती आत्मबुद्धी आहे. रोज खरा आहे, बाकीचं खरा नाही असं. हे खरे पण जे आहे हे कसं येणार? बुद्धी आजची जी आहे ना, मलाच नाही, आजच्या बुद्धीला ते खरं वाटणार नाही. या बुद्धीमध्ये फरकच झाला पाहिजे. आणि तो ज्ञानेश्वर महाराज पुढच्या ओव्यात सांगताय का आपल्याला तो बुद्धीचा फरक काय आहे, ती बुद्धी काय आहे? यालाच त्यांनी शुद्ध बुद्धी म्हटलेलं आहे. ये ते दुर्मती, बाकीचे सगळे दुर्मतीच आहेत म्हणाले, शुद्ध बुद्धी ही आहे खरी. बर, आता ही शुद्ध बुद्धी का? बुद्धीचं काय आहे? बुद्धीचा खरा धर्म विचार नाही का? रिझन इज टू थिंक. आपली इंग्लिश सहज आपले ते
वाचलेलं म्हणून सांगतो. बुद्धी बुद्धी काय? बुद्धी म्हणजे अंडरस्टँडिंग, विचार. मग देहबुद्धी म्हणजे काय? देहाच्या सोडून जो विचारच करीत नाही तो देहबुद्धी. आत्मबुद्धी म्हणजे आत्म्याला सोडून विचारच नाही, ती आत्मबुद्धी. म्हणजे साध्या भाषेत म्हणायचं म्हणजे ज्याचे विचार आमूलाग्र आधीपासून अंतापर्यंत भगवंताशिवाय नाहीच नाही, ती आत्मबुद्धी. ती व्हायला म्हणजे बुद्धी भगवंताने भरून जायला ती रिकामी झाली पाहिजे. म्हणून हे विचार शून्य झाल्याशिवाय ती बुद्धी निर्माण होत नाही. म्हणून विचार शून्य अवस्था यायला पाहिजे. पहा बुवा, तुम्हाला जमलं तर ऐका, नाही तर त्या सोडून कुठे भानगडी करता. अरे विचार शून्य वापरून व्यवहार कसं चालायचा नाही का, त्याची काळजी नको. कारण मेला तरी जर हा प्रपंचाचा विचार सोडित नाही तर मग कशाला विचार करताय हो? सगळ्यामध्ये दान असेल तुम्हाला सांगतो तर बुद्धीचं दान हे सगळ्यात मोठं दान आहे. आणि माणूस मेला केव्हा? बुद्धिनाशात प्रणश्यती. बुद्धी भ्रष्ट झाली की माणूस मेला, माणूसपणाने मेला. भ्रष्ट म्हणजे काय? ज्या ठिकाणी राहायला पाहिजे त्या ठिकाणी राहत नाही म्हणजे भ्रष्ट. जिथे त्याचं स्वाभाविक स्थान आहे तिथे ती राहत नाही म्हणजे भगवंतापाशी न राहता प्रपंचात राहू लागली की ती भ्रष्ट बुद्धीच आहे. बघा, मग आत्मबुद्धी प्रसार. पुन्हा ती ओवी सांगतो 16व्या अध्यायातली, अभयम सत्व संशुद्धी. तुम्ही म्हणा तेच काय सांगता, आम्ही ते नवीन कुठं आणू दर वेळेला. आपण तिथपर्यंत जाईपर्यंत हे नवीनच आहे आपल्याला. सत्व म्हणजे बुद्धी, सत्व संशुद्धी म्हणजे बुद्धी शुद्ध झाली. दैवी संपत्तीचे लक्षण आहे बरं का. तेव्हा सांगतायत गावा गेलिया वल्लभू पतिव्रतेचा विरह तू भरते सणी हानी लाभू न मनीचे. म्हणजे तुम्हाला सांगतो ना, तत्वज्ञ या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांची उंची म्हणजे हिमालयासारखी आहे. सहज 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 बोलून गेलेले म्हणाले, एक पतिव्रत स्त्री आहे, नवऱ्याशिवाय जगात पुरुष नाही दुसरा अशी. तेव्हा तिचा नवरा गावाला गेला. गावाला गेला तर विरह झाला, वियोग. प्रेमाचं लक्षण हे आहे, यात किंचित विरोध आपला वियोग सहन होणार नाही, हे प्रेमाचं लक्षण आहे. म्हणून तुम्ही आम्ही देहाला घाबरतो, कारण देहाशी इतकं प्रेम आहे, जरा काही देहाला झालं की घाबरतो. याच कारणच ते आहे. मग गावा गेली वल्लभू, तिला सहन झालं नाही. ते सारखं चिंतन त्याचं, त्या विरहाच्या अवस्थेमध्ये त्या पतिव्रतेला भगवंताशिवाय आपल्या नवऱ्याशिवाय चिंतन नाही. मग काही कमी जास्त झालं प्रपंचात लक्ष राहत नाही तिचं. तैसे त्याप्रमाणे सत्स्वरूप रुचलेपणे, काय शब्द वापरलाय बघा. रुचलं म्हणजे आवडलं. परमात्मा स्वरूप आवडल्यामुळे बुद्धीचे आईसे अनन्य होणे ते सत्वशुद्धी म्हणेगा केशी हंता. म्हणजे त्या बुद्धीला भगवंताशिवाय विचार नाही, ऑब्जेक्ट नाही दुसरं काही त्या विचाराला. हा जर विचार करणारा ज्ञाता असेल तर ज्ञेय दुसरं नाही, भगवंताविषयीच विचार. म्हणून तुम्हाला एक लक्षण सांगून ठेवलं मी किती वेळा तरी, की उत्तम साधक कोण? सिद्धार्थ तो गोष्ट सोडूनच द्या. उत्तम साधक कोण? तुम्ही त्याला कोणत्याही अवस्थेत केव्हाही बघा, घरी बघा, गाडी बघा, समाजात बघा, एकांतात लोकांतात, आजारी असताना बरा असताना तो बोलेल तर भगवंताविषयीच बोलेल. तुम्हाला साधक आहे, ही साधी खूण आहे. तो लपील, किती लपील, प्रपंचातल्या गोष्टी बोलेलच, पण त्याची पार्श्वभूमी त्यात. एक गंमत सांगतो तुम्हाला. एक चांगले साधक होते, म्हणजे पाकिस्तान युद्ध चालू होतं ना.